लाईव्ह मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत. शिवमहिमा या आजच्या भागात आज आपण वटेश्वर महादेवाविषयी जाणून घेणार आहोत. जगतमाता श्री अंबाबाईच्या वास्तव्यानं धन्य झालेल्या करवीर नगरीत अनेक मंदिर आहेत. कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी स्टँड येथे वटेश्वराचं मंदिर आहे. हे महादेव मंदिर एका मोठ्या वडाच्या झाडाखाली असल्यानं याला वटेश्वर मंदिर म्हणलं जातं. हे मंदिर अति प्राचीन नसलं तरी याचं बांधकाम प्राचीन पद्धतीचं आहे. करवीर महात्म्य ग्रंथामध्ये अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा यांनी वाटेगावच्या वटेश्वर मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आहे. याच धर्तीवर हे मंदिर बांधण्यात आलं असून या मंदिरातील शंकराच्या पिंडीची स्थापना राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीतील आहे. पिंडीचा आकार 2 फूट लांब आणि 3 फूट रुंद आहे. ही पिंड काळ्या पाषाणामध्ये असून अतिशय रेखीव आहे. ही पिंड सुमारे 100 वर्षापूर्वीची असावी असा अंदाज आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री दत्त, श्री गणेश आणि देवींच्या मूर्त्या आहेत. मंदिराच्या बाहेरचा सभा मंडप गोलाकार आहे. या ठिकाणी वटवृक्ष सोबतच औदुंबराचंही वृक्ष आहे. या मंदिरावर अंदाजे 18 फूट उंचीचं शिखर आहे. मंदिरामध्ये श्रावण मासातील सोमवार आणि महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. महाशिवरात्री दिवशी बांधण्यात आलेली पूजा पाहण्यासाठी आणि वटेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पूर्वी या परिसरामध्ये जास्त लोकवस्ती नव्हती. त्यावेळी एका मोठ्या वटवृक्षाखाली ही पिंड उघड्या स्थितीमध्ये होती. प्रतिदिनी दर्शनासाठी जाणाऱ्या विठ्ठल फाले यांना दृष्टांत झाला. त्यावेळीपासून सलग 48 वर्ष झालं फाले या परिवाराकडून वटेश्वराची पूजा अर्चा केली जाते. वर्षापूर्वी म्हणजे 5वी पिढी असल्यामुळे कधी आता 100 वर्षापर्यंत तर माहिती आहे. वटेश्वर नाव कसं पडलं? वाटेश्वरचं तिथलं जे ठिकाण आहे ना, त्यामुळे इथं जे ते स्थापना केलेली आहे. या मंदिराचा उल्लेख करवीर महात्म्य ग्रंथामध्ये आढळतो. काय सांगा? तिथून इथं ते आल्यामुळे त्यांना मानतात ते तसे. इथले भक्त सगळे गुरुजींनी पहिल्या त्यांना दृष्टांत दिला होता ना गुरुजींना. लाईव्ह मराठीकडून श्री वटेश्वर महादेवाला साष्टांग नमस्कार. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.